पालक तसेच विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर हे देखील या बैठकीला सगळे उपस्थित होते. सर नमस्कार. आज जो पालक मेळावा विद्यार्थी मेळावा संवाद घेणार आहात यावर आपण काय सांगा? नमस्कार. आज आपण जिल्हाभरामध्ये 2090 शाळेमध्ये पालक सभेचं आयोजन केलेलं होतं. आपण जिल्हाभरामध्ये दशसूत्री हा एक उपक्रम राबवतो आहोत, ज्यामध्ये 10 सूत्र देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील त्यांचं जीवनात यशस्वी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून आज पालकांना ह्या सर्व गोष्टी समजावून सांगण्यासाठी सर्व शाळेमध्ये पालक सभा आयोजित केलेली होती. आणि पालकांना आम्हाला आग्रह करायचा आहे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही लक्ष द्या, ज्यामध्ये फक्त 100% मार्क मिळवण्याचा आग्रह न करता त्यांना संस्कार, संस्कृती, देशभक्ती, मातृपितृभक्ती, गुरुभक्ती या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना घरी शिकवा. त्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये जे काही सध्या मुलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी घरून त्यांना चांगल्या सवयी लावा. या गोष्टी पालकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पालक सभा घेतली होती. त्याचा भाग म्हणून मी आज खुलताबाद येथे हा पण कार्यक्रम आम्ही घेतला जिल्हाभरामध्ये. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं उद्या परवा 2 दिवस आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेमध्ये क्रीडा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे आदेश पण काढले. क्रीडा समन्वयक, क्रीडा अधिकारी आणि इतर सामान्य व्यक्ती त्यांची नियुक्ती केलेली आहे, ज्यामध्ये मुलांच्या मैदानी खेळामध्ये वाढ झाला पाहिजे. आजकाल मुलं मैदानावर दिसत नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणून 1 तास खेळासाठी हा एक उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या आग्रहासोबत मैदानावर जाऊन कोणताही काही खेळ खेळणं, पण त्यांनी मैदानावर जाऊन खेळलं पाहिजेत आणि 1 तास त्यांनी मैदानावर घाम गाळला पाहिजे. यासाठी आम्ही 1 तास खेळासाठी हा उपक्रम जिल्हाभरामध्ये सुरू केलेला आहे. एकीकडे जर बघितलं प्रशासनाने जिल्हा परिषद शाळेसाठी अनेक कोटी रुपयाचा देण्यात आलेला आहे. यातच तालुक्यातील बाजार समिती या शाळेमध्ये राष्ट्रवादी ती दुःखात पडली. मी हे कोणतरी वाचली बातमी, मला ते फार वाईट वाटलं. मी शिक्षणाधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. फक्त ह्या लॅबसाठीच नाही, ज्या ज्या कारणासाठी आता मागच्या वर्षी आम्ही मुलीच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून म्हणून जिल्हा परिषदला CCTV बसवण्यासाठी 10 कोटी रुपयेचा निधी मंजूर केला होता. ते काम असेल किंवा लॅबसाठी दिलेला निधी असेल किंवा ग्रंथालयासाठी दिलेला निधी असेल, त्या निधीचा विनियोग योग्य त्या पद्धतीनं झाला पाहिजे. ज्यांच्यासाठी हा निधी आपण खर्च करतो त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत. परंतु या 2 शाळेचा उल्लेख आता आपण केला, त्या ठिकाणची ही लॅब जर बंद असेल तर तिथल्या संबंधित मुख्याध्यापकावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. चौकशी करून काय कारणं काय आहेत ते जाणून घेतले जातील आणि त्या मुख्याध्यापकावर कारवाई करू, जेणेकरून इतर ठिकाणच्या मुख्याध्यापकावर सुद्धा त्याचा वचक राहील. आणि जे काही चांगल्या गोष्टी आम्ही मुलांच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी करतो आहोत त्यासाठी शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे यावं असं माझा आग्रहाची विनंती त्या सर्वांना असणार आहे. नाही, उरुसाची तयारी खूप दिवसापासून सुरू आहे. प्रशासकीय काम ऑलरेडी आमचे स्थानिक प्रशासन जे आमचे SDM कन्नड आहेत, तहसीलदार खुलताबाद आहेत, BDO आहेत, शिवनगरपालिका आहेत, यांनी सर्व ऑलरेडी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आमदार महोदयाने काल बैठक घेऊन काही सूचना केल्याचं मी वर्तमानपत्रात वाचलं. आता आज आम्ही संबंधित सर्व, कारण जवळ आलेला आहे उरूस, आज पोलीस अधीक्षक, मी आणि आमची सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि उरूसांचे व्यवस्थापक जे आहेत त्यांच्यासोबत आम्ही बैठक आयोजित केलेली आहे. काही त्यांच्या काही मागण्या असतील, काही त्रुटी राहिल्या असतील, काही उणिवा असतील तर त्या पण आम्ही ह्या 2 दिवसात दूर करू आणि अतिशय शांततामय वातावरणामध्ये उरूस पण साजरा केला जाईल, यामध्ये काही शंका नाही. DJ मुक्त आम्ही जिल्हा स्तरावरच आम्ही निर्णय घेतलेला आहे. कारण DJच्या वापरामुळं अनेक लोकांचे कान बहिरे झालेले आहेत, अनेक लोकांचे लेझरमुळे डोळे गेलेले आहेत. आणि सण उत्सव साजरा करत असताना कुठल्याही नागरिकांच्या जीविकाला किंवा आरोग्याला धोका होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे. माननीय पालकमंत्री महोदयाने सुद्धा जिल्हास्तरीय बैठकीमध्ये आवाहन केलेलं आहे DJ मुक्त उत्सव साजरा करण्याचा आणि लोकांनी पण प्रतिसाद दिला आहे. काल प्रतिष्ठापनेच्या दिवशी एकही DJ शहरामध्ये वाजलेला नाही. त्याच धर्तीवर ग्रामीण भागामध्ये सुद्धा नगर परिषदचे मुख्यालयाचे जे गाव आहे त्या ठिकाणी तालुका मुख्यालयाच्या गावामध्ये DJ वाजवू नये असा आम्ही बंधक घातलेला आहे. जर अशा पद्धतीचं कोणी